आयुष्यामध्ये त्या रविवारच्या सुट्टीची किंमत काय असते हे फक्त त्याच पोरांना कळतं जे तरुण पोरं आपलं घर सोडून नोकरी किंवा शिक्षणासाठी आपलं घर सोडून बाहेर राहत असतात. ज्या रविवारची मी आतुरतेने वाट बघत होतो ना, शेवटी तो वार 15 दिवसांनी आला. तसं बघायला गेलं तर सुट्टी दर रविवारी असते, पण ज्या हप्त्यात माझी ड्युटी सकाळची असते त्याच रविवारी मी घरी येत असतो. आणि घरी जाणार मी एकटाच नाही तर माझ्यासारखे शहरात राहणारे भरपूर मुलं शनिवारच आपल्या घरच्या दिशेने निघतात. आणि त्या शनिवारच्या दिवशी मला जॉबवरती किती पण काम असलं तरी पण काहीच वाटत नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी शनिवारी सकाळपासून ते 3:30 पर्यंत ड्युटी सुटण्याची वाट बघत होतो. आणि जशी माझी ड्युटी संपली तसं सगळ्यात पहिली कंपनीच्या बसमध्ये येऊन बसलो. ज्या हप्त्यात सकाळची ड्युटी असली ना त्या हप्त्यात काही झोप पूर्ण होत नाही. आणि मग त्या बसमध्ये येऊन बसलं की झोपायला चालू होती. आणि ती झोप कुंभकर्णापेक्षा सुद्धा जास्त भयंकर असते. आणि कधी कधी तर असं होतं, झोप लागल्यानंतर मी माझा स्टॉप सोडून दुसऱ्या स्टॉपवर जाऊन उतरतो. पण ज्या रविवारी मला घरी जायचं असलं तर त्या रविवारी मी काही अशी चूक होत नाही. कंपनीच्या बसनं माझ्या स्टॉपवर येऊन पोहोचलो आणि 2-2 फुटाचे पावलं टाकत लवकर रूमच्या दिशेने निघलो. कारण गावाकडे जाण्यासाठी माझा मित्र पण माझ्यासाठी थांबला होता. रूमवर जाऊन लवकर आवरून घेतलं आणि बॅग वगैरे घेऊन लवकर मित्रासोबत गावाकडे निघलो. आणि गावाकडे जाताना आमच्यासोबत आमचे तेजस भाऊ पण होते. मग त्यांना पण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. आता माझ्या युनिफॉर्म वरून तुम्ही तर ओळखलंच असेल की मी कोणत्या कंपनीत काम करतो. आणि तुम्ही पण जर ह्याच कंपनीत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुमचे मित्र पण जर या कंपनीत असेल तर त्यांची आयडी मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा. मी भेटतो आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.